मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सगळेजण आता नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तेव्हा प्रताप घरातील सर्वांना म्हणतो की आज औषधाची खूप मोठी बॅच डिस्पॅच झाली. माझं खूप मोठं टेन्शन गेलं, नाहीतर मला धाकधूक होतीच. त्यावरती आता अश्विन म्हणतो, डॅड, तुमचं आणि माझं प्रोफेशन असं आहे ना, ना दिवाळी ना दसरा आपल्याला कधी सुट्टीच नसते. त्यावरती आता पूर्ण आजी म्हणतात, अरे तुम्ही लोकांचे जीव वाचवता, तुम्हाला सुट्टी कशी असू शकते. तर सायलीला अचानक खूप मळमळू लागतं. तेव्हा ती उलटीसारखा करते. त्यावरती घरातील सगळेजण खूप घाबरतात. अर्जुन म्हणतो, काय झालं सायली, तुला, तू काही खाल्लं का? तेव्हा आता अश्विन तिला विचारतो, वहिनी सकाळपासून काही वेगळं खाण्यात आलंय का, किंवा तू गोळ्या वगैरे घेतल्यात का? सायली म्हणते, मी वेगळं काहीही खाल्लेलं नाही आणि गोळ्याही घेतल्यात. तर आता गोळ्यांची ॲसिडिटी झाली असेल का, असं अर्जुन विचारतो. अश्विन म्हणतो, नाही, गोळ्यांनी ॲसिडिटी होणार नाही. तर अर्जुन आता घाबरतच लगेच अश्विनला म्हणतो, चल आपण हिला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तेव्हा अश्विन म्हणतो, अरे नॉर्मल असेल, काही एवढं टेन्शन घेऊ नको. तेव्हा आता अस्मिता मध्येच म्हणते की अरे उलटी होतीये म्हटल्यावर त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असेलच ना. तर सायलीला पुन्हा मळमळू लागतं. तर ती लगेच दुसरीकडे जाते. अर्जुन, कल्पना, बाकी सगळेजण खूपच घाबरतात. तर कल्पना विचारते, अर्जुन तुम्ही नक्की बाहेरचं काही खाल्लं नाही ना? ती अर्जुन म्हणतो, मम्मा आम्ही बाहेर तरी कुठे गेलो का? विमला म्हणते, वहिनी मी सांगू का काय झालं असेल? व सायलीताईंना रात्रीचं जागरण झालं असेल आणि तेच बाधलं असेल. तेव्हा घरातील सगळेजण आश्चर्याने आता तिच्याकडे पाहू लागतात. तर आता पूर्ण आजी म्हणतात, विमला अगं तुला कळतं का तू कुणासमोर काय बोलते ते? तेव्हा विमल म्हणते, अहो पूर्ण आजी तसं नाही, मी म्हणते की दसऱ्याची एकटीने तयारी केली म्हणून त्यांचं जागरण झालंच आहे. तर इकडे सायलीला अजूनच त्रास होऊ लागतो. ते पाहून अर्जुन तिच्याकडे जातो. तर आता कल्पनाला खूप तिची काळजी वाटते. तेव्हा अस्मिता टोमणा मारत म्हणते की नेहमीप्रमाणे लक्ष वेधून घेण्याचं काम चाललं असेल, बाकी काही नाही. तेव्हा कल्पना म्हणते, अगं अस्मिता काय बोलतेस तू, तुला तरी तुझं समजतं का? अगं तिला किती त्रास होतोय ते पहा अगोदर. त्यावरती अस्मिता म्हणते, अगं मम्मा तिने जे खाल्लं तेच आपण खाल्लं, आपल्याला काही त्रास नाही झाला, मग तिला अचानक झालाच कसा? तेवढ्यातच सायली आता तेथे येते. तेव्हा आता सगळेजण तिला विचारू लागतात, तुला बरं वाटतंय का? तर ती म्हणते की हो आता बरं वाटतंय. तेव्हा आता अश्विन म्हणतो, ऑलरेडी तुला एवढ्या गोळ्या चालू आहेत, त्यामुळे अजून गोळी कोणतीच द्यायला नको, आता फक्त तुला आरामाची गरज आहे. सगळेजण तिला आता आराम करायला सांगतात. ती म्हणते की अजून सगळी कामं पेंडिंग आहेत. तर आता विमला म्हणते, मी त्याचाच पगार घेतीये, हौशेने म्हणून तुम्ही सर्व कामं करता, परंतु आता तुम्ही फक्त आराम करायचा आहे. पूर्णाजी म्हणतात, सगळ्या घराला मरगळ येईल असं काही वागू नकोस, आराम करायला जा. सायली आणि अर्जुन दोघेही रूममध्ये जायला निघतात. तर आता दुसरीकडे प्रिया मनातल्या मनात विचार करत असते, सायली आणि अर्जुनचं नातं नक्की कसं आहे, हे कसं शोधावं कळतच नाही. नक्की त्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं आहे की नाही, आणि असलं तरीही ते दोघे असे परक्यासारखे का वागतात नेहमी, मला तर काही कळतच नाही. आता असा विचार करत असतानाच तेथे रविराज येतो. रविराज आल्याबरोबरच प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते, ह्या रविराजला एखादा वॉचमॅनचा ड्रेस शिवून द्यावा की काय, सारखा आपला मागे 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 फिरत असतो. तेव्हा आता बाबा तुम्ही आलात, असं ती अगदी प्रेमाने विचारते. तेव्हा रविराज म्हणतो, हो मी आलो, तू काय करतेस? ती म्हणते की काही नाही, मी अभ्यासच करत होते. तर आता रविराज तेथे बसतो आणि तिला विचारतो, काय ग, तू काल विपुलच्या घरी गेली होती, त्याचं घर तुला आवडलं की नाही, याबद्दल तू माझ्याशी काहीच बोलली नाही. तेव्हा आता प्रिया म्हणते, हो छान आहे घर. तेव्हा रविराज जरा खुश होतो आणि तिला म्हणतो, हे बघ तू त्या घरात कायम राहू शकतेस, ते घर तुझं होऊ शकतं. तेव्हा आता प्रिया म्हणते, म्हणजे? आता रविराज म्हणतो, मी त्याच्या बाबांशी बोलून घेऊ का तुमच्या लग्नाबद्दल? तेव्हा आता प्रियाला जरा धक्काच बसतो. ती आता नाटके सुरू करते आणि रविराजला मिठी मारत म्हणते, बाबा आत्ता कुठे, मी इथे आली आहे तर तुम्ही लगेच मला घालवून देताय का? अहो मला इथून जायचंच नाही आहे कुठे. तेव्हा रविराज म्हणतो, अगं सगळ्या मुली असंच म्हणतात, आणि मग एकदा का लग्न करून सासरी गेल्या ना, मग माहेरी यायला कानकूच करतात, लवकर येत सुद्धा नाही. तेव्हा प्रिया म्हणते, तरीही बाबा मला नाही करायचं इतक्यात लग्न. रविराज म्हणतो, हे बघ मुलगा
चांगला आहे असं म्हणून त्या दोघांमध्ये आता ते डिस्कस सुरू असतं. तर इकडे आता कल्पना आणि विमलाला खूप टेन्शन येतं, नक्की काय झालं असेल सायलीला. त्यातच अर्जुन तेथे येतो. तेव्हा या दोघीही विचारू लागतात, सायलीला बरं वाटतंय का? अर्जुन म्हणतो नाही, अजून तीच सिच्युएशन आहे असं म्हणून तो आता किचनमध्ये जातो. तेव्हा तुला काय हवं आहे असं आता कल्पना विचारते. तेव्हा लहानपणी पूर्णा आजी आम्हाला असं ओमेटिंगसारखं झाल्यावर पूर्णा आजी काहीतरी ते आवळ्याचं द्यायची, ते मला पाहिजे. तेव्हा विमला म्हणते मोर आवळा का असं म्हणून ती आता मोर आवळा अर्जुनला देते. त्यानंतर अर्जुन आता रूममध्ये येतो आणि सायलीला म्हणतो हे अगोदर खाऊन घ्या. सायली म्हणते नको आहे मला, मी सांगितलं ना एकदा. तर अर्जुन म्हणतो की नाही तुम्हाला हे खावंच लागेल, आ करा पाहू असं म्हणून तो तिला पटकन तो मोरावळा भरवतो. तेव्हा आता तुम्हाला आता बरं वाटतंय का असं तो सायलीला विचारतो. तेव्हा सायली म्हणते हो मला बरं वाटतंय, आता मी जाऊ का पटकन, कामं करते राहिलेली, कारण मला इडलीसाठी डाळ तांदूळ सुद्धा भिजत घालायचंय. तेव्हा अर्जुन म्हणतो अजिबात नाही, हा कुठेच जायचं नाही असं म्हणून आता तो तिला 1 तासभर आराम करायला सांगतो. पण सायली अजिबात ऐकायला तयार नसते. तो म्हणतो ओ मिसेस गडबड घोटाळा, आराम करा अगोदर. सायली म्हणते नाही, मी नाही आराम करू शकत. आता ती निघालेली असते, तेवढ्यातच तिला चक्कर येऊ लागते. अर्जुन खूप घाबरतो आणि तिला पुन्हा बेडवर बसवत म्हणतो की मी अश्विनला सांगतो, तो इकडे येईल आणि तुमच्या पूर्ण टेस्ट करून घेईल. तेव्हा सायली म्हणते काय हो, शिंक आली तरी त्यांना सांगायचं का? घरातील डॉक्टर आहे म्हणून काही पण त्यांना सांगत बसायचं का? अहो मी अचानक उठले म्हणून डोळ्यासमोर अंधारी आली, बाकी काहीच नाही. अर्जुन ॲक्शन करून म्हणतो तुमची जी एवढी चालायला लागली आहे ना, मला समजलं की तुम्ही ठीक आहात. तर आता सायली गेल्यानंतर अर्जुन म्हणतो की माझं हिला कधी ऐकायचंच नसतं, नेहमी आपल्या मनाप्रमाणे करायचं असतं, मी तरी कोण आहे त्यांचा असं म्हणून तो स्वतःशीच बडबड करतो. तर दुसरीकडे नागराज आता रूममध्ये असतो. तेवढ्यातच ते प्रिया येते आणि म्हणते या किल्लेदाराचा नक्की काय प्रॉब्लेम आहे ना, मला कळतच नाही असं म्हणून ती रविराजच्या नावाने आता खडे फोडत असते. तेव्हा नागराज म्हणतो हे बघ नीट बोल जरा, कारण तुझ्यासमोर देखील एक किल्लेदारच उभा आहे, काय प्रॉब्लेम आहे तुझा, बोल ना. तेव्हा आता प्रिया म्हणते की काय सारखं ते विपुल प्रकरण लावले, मला नाही लग्न करायचं आणि मी कोण आहे तुमची. तेव्हा नागराज म्हणतो की कोण नाही आहे ना, मग जरा गप्प बस, आणि तसाही विपुल काही एवढा वाईट नाही, तू विचार करू शकतेस. तेव्हा आता माझा तो खोटा बाप असला तरीही मला त्याचं ऐकावंच लागणार आहे असं प्रिया म्हणते आणि खूपच संतापते. तेवढ्यातच आता तेथे सुमन येते आणि म्हणते काय म्हणालीस तू, खोटा बाप म्हणजे? तर आता प्रिया खूपच घाबरते. इकडे सायली किचनमध्ये डाळ तांदूळ भिजत घालत असते. तेवढ्यातच पुन्हा तिला चक्कर येऊ लागते. तर आता विमला आणि कल्पना या दोघीही तिला सावरतात. घरातील सगळ्यांना आता विमला आवाज देते, ती पण खूप घाबरलेली असते. तेव्हा घरातील सगळेजण धावतच बाहेर येतात, काय झालं विचारतात. तेव्हा सायली म्हणते अचानक मला मळमळायला लागलं, चक्कर यायला लागली, मला असं वाटतंय तो किचनमधला वास आहे ना, तो मला सहन होत नाहीये. तर अर्जुन आता खूपच घाबरतो आणि म्हणतो चल पटकन डॉक्टरकडे. तेव्हा प्रताप आता लगेच अश्विनला कॉल करतो, परंतु अश्विन आता फोन उचलतच नाही. म्हणून प्रताप म्हणतो छे, काय चाललंय ह्या अश्विनचं कळतच नाही. तर आता पूर्णा आजी म्हणतात कल्पना, कोणत्याही आजाराचं वेळच्या वेळी निदान झालेलं बरं, अर्जुनला डॉक्टरकडे घेऊन जायला सांगतील. आता अर्जुन सायलीला म्हणतो चल पटकन आपण डॉक्टरकडे जाऊया. सायलीला आता नाईलाजाने अर्जुन बरोबर जावं लागतं. तर कल्पना हसत असते, ते पाहून प्रताप पूर्णा आजी विचारतात काय झालं. तेव्हा आता ही सगळी लक्षणं प्रेग्नन्सीची तर आहेत, तुम्हाला असं वाटत नाही का पूर्णा आई? तेव्हा घरातील सगळेजण जरा खुश होतात, पूर्णा आजी आणि प्रताप देखील. अस्मिताचा चेहरा पाहण्यासारखा होतो. तर आता कल्पना पुन्हा विचारू लागते, अहो तुम्हाला असंच वाटतंय ना पूर्णा आजी? तर पूर्णा आजी एकदम शांत होतात आणि म्हणतात हे बघ, अगदी उतावीळपणे करू नको, अर्जुनला अगोदर हॉस्पिटलमधून येऊ देत. तर प्रताप देखील कल्पनाला म्हणतो तुझा उत्साह थोडा कमी कर, अर्जुनला अगोदर घरी येऊ देत. तर पूर्णा आजींना घेऊन आता तो रूममध्ये जातो. तर इकडे कल्पना आणि विमला या दोघीही खुश असतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता कल्पना घरी आल्या आल्या अर्जुन व सायलीला पेढा भरवत म्हणते तुम्ही दोघे आई बाबा होणार आहात. तेव्हा खरं तर त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.